हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. मला पण कधी कधी वाटतं की आपण तृष्णाला समजून घेण्यामध्ये कमी पडलो. नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल आपल्यामध्ये. डॉक्टर साहेब, तुम्ही सांगू शकता का की या ट्रीटमेंटसाठी किती खर्च होईल? हेच काही 1 लाख किंवा त्याहून जास्त. बघा ना, मी कधीपासून हिला सांगते, माझं ऐकतच नाहीये. मी तुम्हा दोघी सासू सुनेच्या भांडणात पडणार नाही. मला मान्य आहे मेनका, तुला हे घर आता तुझं वाटायला लागलंय आणि आमच्या आनंदात तुझा आनंद. जोपर्यंत मी डॉक्टरांची फी आणि मेडिसिनचा खर्च भागवू शकते तोपर्यंत मला तुझ्या हेल्पची काहीच गरज नाहीये. हो हो, का नाही? जर तू मेनकाची साथ नाही देणार तर कोण देणार? ब्रो, तू या दोघांना काहीच बोलणार नाहीस. जे काही बोलायचे ते मला बोल. आता बोलण्या सांगण्यासारखं काही राहिलंय का? ज्या मुलीने आपल्या आईची साथ सोडली, तिच्या शत्रूंशी जाऊन मिळाली, तिला आता सांगून काय फायदा? नाही ब्रो, असं तरी बोलू नकोस. मी तर फक्त सत्याच्या बाजूने आहे. हे तू नाही, आकांक्षाने शिकवलेले धडे बोलताय. माझ्या बहिणीला आमच्या विरुद्ध भडकवून चांगलं नाही केलंस. तुला काय वाटलं, हे सगळं करून तू मला आणि माझ्या आईला कमजोर करू शकतेस, उद्ध्वस्त करू शकतेस? बास, खूप ऐकून घेतलं तुझं. यापुढे एकही शब्द बोलायची हिम्मत करू नकोस. मी मेनकाला काहीही सांगितलेलं नाहीये. तिने स्वतःहून मल्लिकाजींची साथ सोडून सत्याची साथ देण्याचा निर्णय घेतलाय. मी पण बघतो या मेनकाला किती दिवस मूर्ख बनवतेस ते. एक ना एक दिवस तिला नक्की कळेल की तिची आईच खरी होती. नाही ब्रो, मॉमने जे केलं ते चुकीचं होतं आणि चुकीचं कधीच चांगलं होऊ शकत नाही. चुप, एकदम चुप. पस्तावणार आहेस तू मेनका. या आकांक्षाशी दोस्ती करून पस्तावशील तू. त्यावेळी आमच्याकडे येऊ नकोस, समजलीस? कारण आमच्यासाठी तू आता मेलीयस. चालेल ब्रो, जर माझ्या बरोबर काही बरं वाईट झालं ना तरीही मी तुमच्याकडे येणार नाही किंवा मॉमकडे मदत मागणार नाही. दुसरीकडे निघून जाईल. आणि मला वाटतं की तू इथून आता निघून जावस. मी तर आता जातोय, पण या आकांक्षाची दोस्ती तुला महागात पडेल. लक्षात ठेव हे. आता मला असं वाटतं
वाटतंय की माझ्यासोबत आता कोणी नाहीये. कदाचित मी खूप एकटी पडले आता. नाही बेटा, असं नाही म्हणायचं. आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. आम्ही सगळे असताना तू एकटी कशी पडू शकशील? रडायचं नाही बेटा. मला तर फक्त याच गोष्टीची भीती आहे की घरी गेल्यानंतर अभिषेक तुला त्रास देईल की काय. काकू, जर त्याने असं काही करण्याचा प्रयत्न केला ना तर खरं सांगते मी घर सोडून देईन. मी तिथे अजिबात राहणार नाही जिथे माझ्यावर आपलं कोणी प्रेमच करत नाही. नाही मेनका, तू का घर सोडशील? तू काहीही केलं नाहीयेस. हे बघ, तुला पुन्हा अभिषेक काही बोलला ना तर तू सरळ माझ्याकडे निघून ये. मी स्वतः त्याच्याशी बोलेन. या समस्येवर काही ना काही मार्ग तर नक्कीच निघेल. आता मी निघते आकांक्षा. मला एका मैत्रिणीला पण भेटायचंय. मी येते आंटी. सुखी राहा बेटा आणि कसलीही काळजी करू नको, समजलं? आकांक्षा, तुझ्या बाबांकरता आणि या घराकरता हिला किती आपुलकी आहे ना. हो आई. आई, मला खरंच माहिती नव्हतं की मेनकाच्या आत दडलेली व्यक्ती इतकी हळवी आहे. मी उगाच मेनकाच्या बाबतीत गैरसमज केला. पण आई, ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. हो आकांक्षा, म्हणूनच तिला असं वाटतं की अभिषेकने आपल्याला बोलू नये आणि अपमान करू नये. हो आई, मी आता मेनकाची साथ कधीच नाही सोडणार. ती आपल्यासाठी केवढं करते. आता आपल्यालाच तिला आनंदी ठेवायला हवं. सुकन्या आमच्या कन्या. सर, दीनानाथजी आलेत. काय? दीनानाथजी आलेत? पाठव त्यांना आतमध्ये. अरे दीनानाथजी, या ना, या, बसा. बसा ना. आणि दीनानाथजी बोला, कसं काय येणं केलं? त्याचं काय ना अपूर्व, मागच्या वेळी आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा मला असं वाटलं की आपली भेट अर्धवट राहिली. त्यामुळं असं वाटतं की तुमच्याशी मैत्रीचं नातं कायम करूया. हा तर तुमचा मोठेपण आहे दीनानाथजी. पण दीनानाथजी, जेवढा मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही उगाच ना कुणाशी मैत्री करत नाही, दुश्मनी. तुला खूप माहिती आहे आमच्याबद्दल अपूर्व. खरं तर आम्हाला असं वाटतं की आमच्या कंपनीने तुमच्या कंपनी बरोबर मिळून एखादा बिझनेस करावा, कारोबार करावा आणि जे काही प्रॉफिट हो अर्ध अर्ध वाटू. दीनानाथजी, जर आमची कंपनी आणि तुमची कंपनी एकत्र काम करत असेल तर काहीच हरकत नाहीये. पण दीनानाथजी, आमच्या कंपनीचे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत. ते काय आहेत? ते जर तुम्हाला मान्य असतील तर आमची काहीच हरकत नाहीये. तुझ्या ज्या काही अटी आहेत त्या मला मान्य आहेत. मला काही करून तुझ्या बरोबर बिझनेस करायचा. तरी सुद्धा दीनानाथजी, मी फाईल तुमच्याकडे पाठवतो, ती तुम्ही एकदा नीट वाचून घ्या आणि मग तुम्हाला वाटलं तर आपण कॉन्ट्रॅक्ट साईन करू शकतो. ठीक आहे, जसं तुम्हाला योग्य वाटेल. आणि दीनानाथजी, आणखीन एक गोष्ट, जर कुठल्याही इल्लीगल जमिनीला खाली करायचं असेल तर ती जबाबदारी आमची कंपनी तर नाही घेणार. आणि त्या जमिनीवर कन्स्ट्रक्शन करण्याची जबाबदारी ही आमची कंपनी घेणार नाही. त्याची काळजी तू नको करू, ते तू आमच्यावर सोड. आम्ही हे काम 15 वर्षापासून करतोय आणि असं काम करणं तर आमच्या डाव्या हाताचा खेळ आहे. मग ठीक आहे दीनानाथजी,
तुम्ही मला सांगा कधी केव्हा कुठे येऊन भेटायचंय ते, मग आपण काय ते बोलूच. आम्हाला तुला भेटून लय बरं वाटलं अपूर्व. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आपण एकत्र येऊन काम केलं तर खूप पुढे जाऊ. ठीक आहे अपूर्व, येतो आम्ही. नको कसं थोडस घ्या. कृष्णा अगं काय करतेस बाळा, खूप जास्त झाले. फक्त थोडीशी भाजी. बस कर आणखी नको. नाही आई फक्त थोडीशी भाजी. सुनबाई, थोडं थोडं करून तू किती वाढलेस बघ ताटात. कल्याणी, जेवण वाढणाऱ्याचा हाच तर गुण असतो की तो एवढ्या प्रेमाने वाढतो की तू तुझं पोट भरेपर्यंत जेवलेली असशील, पण नाही म्हणू शकत. वहिनी मला लवकर जेवायला वाढ, खूप भूक लागलीये मला. पूजा, इतका उशीर का झाला घरी यायला तुला? हा, घराची काळजी नव्हती? आता काय झालं आई? तुला माहिती आहे ना माझी तब्येत खराब आहे, आणि तरीही तू मैत्रिणीकडे गेलीस. सगळं काम बिचारा एकट्या तृष्णाला करावं लागलं. सॉरी वहिनी, ते बोलण्याच्या नादात लक्षच राहिलं नाही. असू दे पूजा, जेव्हा दोन मैत्रिणी भेटतात ना तेव्हा वेळ कसा निघून जातो समजतच नाही. मला माहिती होतं वहिनी, तूच मला समजून घेशील. पूजा, यापुढे घरातलं काम संपवूनच मैत्रिणीला भेटायला जायचं, समजलं ना? नाहीतर बाळा तृष्णावर कामाचं ओझं खूप वाढतं. हो बाबा. सुनबाई, माझं आणि तुझ्या बाबांचं तर जेवण झालंय. आता तू आणि पूजा दोघे जेवून घ्या. नाही आई, मी थोड्या वेळाने जेवेन. किती खुश आहे तृष्णा या घरात स्वतःचा अधिकार मिळवून. शेवटी तृष्णाचं आयुष्य बदललंच. सुकन्या आमच्या कन्या. क्या बात है ब्रो. आकांक्षाच्या घरी तू जो काही ड्रामा केलायस ना, मजा आली. खरं सांगायचं तर मलाही थोड्या वेळासाठी भीती वाटली. आता बघ तू मेनका, आता आकांक्षाला नक्कीच असं वाटेल की तू तिची हितचिंतक आहेस, आणि त्यांच्यासाठी तू आपल्या फॅमिली विरुद्धही जाऊ शकतेस. म्हणूनच तर ब्रो मी हे सगळं केलंय. आधी शत्रूचा विश्वास जिंका आणि मग त्यांच्यावर असा काही वार करा की तो कधीच सावरला नाही पाहिजे. खरंच मेनका, मला अभिमान आहे की तू माझी बहीण आहेस, कारण तुझ्यातही आपल्या शत्रूंविरुद्ध लढण्याची हिम्मत आहे. यु नो, तुझ्या जागी जर मी असतो ना तर सोहन आणि आकांक्षाशी भांडणं केली असती आणि त्याची शिक्षाही भोगत बसलो असतो. नाही ब्रो, अशी चूक मी नाही करणार. मी आकांक्षावर असा काही वार करणार आहे की तिला कळणारच नाही की तिच्या पायाखालची जमीन कधी निसटली. सोहनचा फोन आहे. बघ बघ उचल, बघ काय म्हणतोय. बहुतेक आकांक्षाने सांगितलं असेल की मी तिकडे आलो होतो. हॅलो. हॅलो मेनका, मला आकांक्षाने अभिषेक बाबत सांगितलं म्हणून मी विचार केला की मी तुझी विचारपूस करावी. कशी आहेस? माझं काय होणार आहे सोहन. एकीकडे आईची साथ सुटलीये आणि दुसरीकडे ब्रो खूप त्रास देतोय मला. मला काहीच समजत नाहीये. मी नक्की करावं तरी काय? काही हरकत नाही मेनका, तू फक्त सत्याच्या बाजूने राहा. मी समजू शकतो की तुझ्या घरातली माणसं तुला चुकीचं समजतात, पण तू जे करते आहेस ते योग्य आहे मेनका. म्हणून
म्हणून तू अजिबात काळजी करू नकोस. तुला नाही कळणार सोहन. मला या घरात एकटेपणा वाटायला लागलाय. मला असं वाटतंय की या संपूर्ण जगात मी एकटी पडले. तू अजिबात स्वतःला एकटं समजू नकोस मेनका. मी आणि आकांक्षा आहे ना. जेव्हा तुला आमची गरज असेल तेव्हा तू आम्हाला कॉल करू शकतेस, आम्हाला भेटायला येऊ शकतेस. थँक्स सोहन. हे बोलून तू माझा एकटेपणा दूर केलायस. नाहीतर काहीच नाही मेनका. आणि हा, या वायफाय गोष्टी तू आपल्या मनात काढून टाक बघू. ठीक आहे सोहन. आता मी फोन ठेवते. आपण उद्या बोलूया. ठीक आहे, बाय. बाय. क्या बात आहे. फार छान मेनका, फार छान. ब्रो, मी हे सगळं मॉमला खुश करायला आणि आकांक्षाला बर्बाद करायला करतेय. जेव्हा सोहन माझा होईल तेव्हा आकांक्षा पूर्णपणे विखरून जाईल आणि तेच तर मला हवंय. कल्याणी, कल्याणी, जर तुला बरं वाटत असेल तर काही बोलू का? हा, बोला. मला असं वाटतं आपण मंदिरात जाऊया. काही वेळापूर्वी मी पण हाच विचार करत होते. पूजाला तयारी करायला सांगते. तुम्ही तयारी करून या लगेच. पूजाला? अगं पण का? आज अपूर्व लवकर घरी येतोय म्हणून मी विचार करत होते, तुम्ही, मी आणि पूजा काही वेळासाठी मंदिरात गेलो असतो तर तृष्णा आणि अपूर्वला एकांतात बोलण्याचा वेळ मिळाला असता. तेवढंच बरं वाटलं असतं तिला. हा विचार तर मी केलाच नव्हता. तुझं म्हणणं बरोबर आहे. अहो, तुम्हाला हे सुचणार तरी कसं? अहो, त्यासाठी बायकांचं डोकं असावं लागतं. कदाचित तू बरोबर बोलतेस. तसं कल्याणी, आपण जो प्रयत्न करतोय ना, तू बघच, अपूर्व आणि तृष्णामधला दुरावा नक्कीच कमी होईल. मी नेहमी हाच विचार करत असते की दोघांमधला दुरावा कमी व्हावा. कल्याणी, आपण तर आपल्याकडून प्रयत्न करतोच आहोत. पुढे सगळी देवाला काळजी. तुम्ही तयारी करा, मी पूजाला सांगून येते. सुकन्या आमच्या कन्या. पूजा, तुझ्या बाबांबरोबर मी देवळात चालले. तूही तयार हो, चल. नाही आई, मी नाही येऊ शकत. का? आई, ऍक्च्युली आई, माझी एक मैत्रीण घरी येणार आहे आणि मीच तिला बोलवलंय. मग तिला वाईट वाटेल मी नसले तर. मग तिला फोन करून येऊ नको म्हणून सांग. तिला सांग महत्वाच्या कामासाठी तू बाहेर चाललीस, समजलीस? आणि तू आमच्या बरोबर चल. पण काय? मला कारण सांग. मंदिरात जायला मी कशाला हवे तुला? पूजा, मला वाटतंय की तृष्णा आणि अपूर्वला एकत्र वेळ घालवण्याची संधी दिली पाहिजे. आणि तसंही अपूर्व ऑफिसवरून इतका उशिरा येतो की सुनबाईला बाहेर घेऊनच जाऊ शकत नाही आणि घरी येतो तेव्हा आजूबाजूला आपण असतो. म्हणून मी विचार केला की आपण सगळे मंदिरात जाऊया, जेणेकरून दोघांनाही एकमेकांना समजायचा वेळ मिळावा. दोघं एकत्र असतील, काही गप्पा मारतील तर एकमेकांना समजू शकतील. मला खरंच समजत नाही आई की तुला काय झालंय.
जेव्हा बघावं तेव्हा तृष्णा 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 तृष्णाशिवाय दुसरं कोणी सुचतं का तुला? पूजा, तुला तर माहिती आहे ना की मी तुझ्यावर आणि अपूर्ववर किती प्रेम करते. मला असं नेहमी वाटतं की तुम्ही दोघं खुश राहा, आनंदी राहा. आणि जर अपूर्वचं सुख तृष्णामध्ये आहे तर आपण त्याच्या सुखात सुख मानलं पाहिजे. आई, कालपर्यंत तू दादाला वहिनीपासून वेगळं करण्यात सुख मानत होतीस आणि आज तर तू वहिनीला डोक्यावर घेतलंयस. तुला नक्की काय हवंय ते मला तरी सांग. खरंच पूजा, तुझी शपथ, मी तेच बोलते जे माझ्या मनात आहे. आणि तूही तृष्णाच्या विरोधात विचार करणं सोडून दे आणि या घराच्या सुखाचा विचार कर. जेव्हा सगळे लोक या घरात हसत खेळत राहतील तेव्हा हे घर स्वर्ग बनेल. मला बिलकुल असं वाटत नाही. आणि तसंही हे सगळं बोलून ना तू उगाच माझं डोकं फिरवू नको. पूजा, मी तुझ्या बाबांना सांगून ठेवलंय की तू येतेस आणि मी आता त्यांना नाही म्हणू शकत नाही. तू आमच्या सोबत येतेस. ओ, आता माझी आई बाबांनाही घाबरायला लागली. पूजा, तू आता हद्द पार करतेस. तू हेही विसरलीस की आईशी कसं बोललं जातं. अजून एक गोष्ट, तू अजून इतकीही मोठी झाली नाहीयेस की आपला निर्णय स्वतः घेशील. मी जे म्हटलंय ते म्हटलंय. तू माझ्या बरोबर येतेस. अगं पण आई, तू पूजा, जा लवकर तयार होऊन ये. मी तुझी इथेच वाट बघते. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या.